तेव्हा माणूस काय माणूस आहे बाई. कुठे गेला आता तेव्हा माणूस? पाणी आणायला स्वयंपाक होते सगळा, पण पाणी आणलं नाही मग. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. रात्री एवढं पाणी आला की आज सगळे घरीच आहात, पण आज बंधू चालले वावरात. बंधूची भाकर करून देऊ राहिली रूपा. आणि माझे रात्रीचे भांडे राहिले अजून घासायचे. चुलीवरचे भांडे माझ्याशिवाय कोणी घासत नाही. आमच्या बायाला जरा जास्तच भूक लागली. मस्त चारा खवरायला एकाच टोपल्यात, काळजी न त्या नाही. बाहेर दाखवतो तुम्हाला. बाहेर भाजी मस्त वाढली आपली, तांदूळ जिऱ्याची पाण्यानं. आणि पालकाची भाजी जराशी वाढले पानं, पण ते आता पाण्यानं लोऊ राहिले. हे पहिले भांडे घेतो घासून आणि मग पालक काढतो जेवढा निघला तेवढा. चुलीवरचे काळे भांडे माझ्याशिवाय कोणी घासत नाही बाई, मलाच घासा लागतात. ते आलं की तर कपड्याचं एवढं हे राहते घरादारात किलय. कारण काल वावरात गेलो होतो, काल वावरातले कपडे, घरचे कपडे अजून सुकले नाही. हे घरातही दोरा बांधलेला आम्ही पंख्याखाली. कपडे वाहू घालायले, बाहेरही कपडे वाहू घालायला. दाखवतोच तुम्हाला. थांबा, भांड्याचं टोपलं आणलं मी, कारण आता मला घासायचे आहेत भांडे. हे दोऱ्या कपडे, आजचे कपडे, कालचे कपडे, कालचे संध्याकाळचे कपडे, कालचे सकाळचे कपडे, सगळे कपडेच कपडे. पाणी आलं की कपडे निघतात सगळे. जरासं ऊन तपलं तर बरं वाटते. अरे पे एक टोपलं देव, तो पालक काढून घेतो ना. पाणी आलं की आणखी सडीन मग. एवढंच टेकू राहिले. आणि पालकाची जात असते, भात सडते, त्यासाठी घेतो आता पालक काढून. ही पालकानं काय केलं, सगळा हे झाला. आणि त्याचे पानं काढून घेतले की त्याचं बूड आणखी दट होते आणि पाण्यानं मग फैलत नाही जास्त. आणि झडी पाण्याचे मला हेच काम आहे. हेच पालक काढा, पसारा आवरा घरादारातला, साफसफाई करा, वेलायची. कारले पा किती मस्त लागले दारात. पपईचं झाड काढलं म्हणून कारले वाढू राहिले मस्त. आणि सगळे वेलच वेल झाले होती. करटल्याचा वेल, कारल्याचा वेल आणि काकडीचा वेल. काकडीचा वेल दाखवत तुम्हाला. हा काकडीचा वेल आहे, तो वाढू राहिला, लांबू राहिला मस्त. झाल्यावर दाखवतो तुम्हाला किती निघला तर पालक. तांदूळ जिऱ्याची भाजी बी घेतो आता खुडून, कारण वाढली हे लय. असं भेटते गावाकडं खायला, ताजं ताजं सगळं. आणि सगळा आंबार वेलही झाला या भाजीत. जसजशी वाढू राहिली तसं आंबार वेलही वाढू राहिला. कारण ती जास्त गयाठा झाला ना की हे बाकीचे झाडं झुडात ते वाढत नाही, त्याला बरोबर पोषण भेटत नाही. म्हणून टायमावरच ही भाजी खुडा लागते. आता घरी यावं म्हणून खुडून घेऊ राहिली भाजी. पालकाची भाजी बी खुडली एवढी टोपलंभर. आणि आता तांदूळ जिऱ्याची भाजी. भाजीपाला उगवायला काही हे नाही एवढं, पण जराशी मेहनत घ्यायला लागते. माती आणायची, त्याला पाणी द्यायची, जगवायची. आणि गवत काळी तर एवढं निघते भाजीत की तुम्हाला काय सांगू पा. मस्त एक टमाटा लावला आता. जशी झाडं सापडतात तशी झाडं टाकत राहतो मी, लावत राहतो आणि खात राहतो घरच्या घरी मस्त. आणि आमच्या घरी असं असते की काय करा भाजी काढून ठेवतो मी भाजीपाला, आणि काहीच्या काही बनवतात मग. म्हणून तुम्हाला रेसिपी टाकत नाही मी मस्त ताज्या भाजीची. टमाट्याचं झाड दाखवतो मी. टमाट्याचं झाड मस्त झालं, एवढंसं होतं, उपटून आणलं तर आता मस्त वाढलं पाण्यानं. आता तुम्ही म्हणसान की एवढीशी भाजी कोण कोण खाणार आहे. केवढीशी भाजी असो, पण बिगर फवाऱ्याची आहे.
याच्यात म्हणजे केमिकल कोणतंच नाही, म्हणून कितीही असो बिगर फवाऱ्याची आहे त्याला महत्व आहे. हे घ्या नाही धरा ना, थांबा ना. हाय का पुढे बर आपलं तिथं मास्तर लोक या करी मग हाती न्या ना ते औषध. हे टमाट्याचं झाड दाखवतो तुम्हाला. बंधू गेले वावरात आता फवारा मारायला, कारण वावरात आता काहीच चालत नाही फवाऱ्याशिवाय. आणि बंधू मारतात आता तणनाशकचा फवारा. आणि म्या काढली भाजी तांदूळ जिऱ्याची आणि पालखाची. हे पालखाची भाजी आणि हे तांदूळ जिऱ्याची भाजी, 2 टोपली भाजी निघली मस्त. आणि टमाट्याचं झाड दाखवतो तुम्हाला आता. हे आमचं टमाट्याचं झाड. हे टमाट्याचं झाड नाही उलचक होतं, ते लावलं होतं ते. आणि हे कढीपत्त्याचं झाड जगू राहिलं. हे कढीपत्त्याचं झाड आणून दिलं म्हणे रात संध्याकाळी ना, कुठून आणलं काय माहीत. तिचं नाव दाखवलं या बाईनं आणलं. या बाईनं आणलं हे कढीपत्त्याचं झाड. जगलं तर ठीक, नाही जगलं तर जगते का. आणि सीताफळाची झाडं बी जगले मला किती आता सांगे ना बाई आता 2. आणि सगळी भाजी काढून घेतली, आता मोकळं झालं. आणि तांदूळ जिऱ्याची भाजी आणखी लय निघू राहिली बारीक बारीक, कशी काय माहीत. एवढी मोठी मोठी भाजी आहे तर हाय, आणखी बारीक थर निघला आणखी लय. आणि त्यातलं गवत उपटलं ना की मग ते भाजीचे झाडं उपटून येतात. त्यासाठी मी हे गवत काही उपटून नाही राहिली. माती लय हाय हो याले. बाई तो एकत्रितचा होता बाई भाजीपाला, आपल्या दारचा नाही तसा वैस फट. तोच तर म्हणूनच त्या दिवशी वैस फटक होता तो, त्या दिवशीचा बाजारातला होता. बाजारून आला आहे हा ओरिजिनल माल आहे. हा ओरिजिनल आहे दारचा पालक. जास्त जगत नाही बाई आपल्या घरी, नाही जगत नाही तर वर्षाच नाही गेले पाहिजे. जगते आपल्या दारी, पण ते चिड्या खातात ना, नाही मजा आल्या त्याले खायला नव्हतं नाही ना काही. पालकच खातात. 2-3 झाडं जगले तेवढेच निघतात. तरी एका भाजीचा निघला ना पालक. पाहिजे ना काढला ना, पालक नाही काढला 3 के. पालक हा पहिली बारच काढला. अय बाई एकदा मला का माहित नाही हो, मग तुम्ही काढला होता वाटते. एकदा भुजेले काढला, पहिल्यानंच भुजेले काढला. चौथ्यांदा काढला का बा पालक. नाही बाई हो, मग सांगत आहे ना पालक काढता तर सांग बाई. एवढीशा झाडायचं 4 फूट पालक काढला तुम्ही. मला वाटलं मी काढलाय त्याची नाही काढतात नाही काढला होता मग काल तसंच काढला होता कालही मी. हो का, तरी पाय ना आज एवढा निघला ना. जाऊ द्या, बरं आहे. चांगलं खावा, पौष्टिक खावा, थोडंच खावा, चांगलं खावा आणि पौष्टिक खावा. आता आम्ही सांगतो बाई, काही लोकांना आम्हाला जागा आहे म्हणून लावतो आम्ही. काही लोकांना जागाच नाही, खेड्यात असूनही बी. ते कुठचं लावतील देवा, त्याला अक्कातच आहे की नाही. यावेळेस याची भाजी जास्तच निघली. पुढच्या वेळेस आणखी जास्त निघते, आणखी बारीक बारीक झाडं निघू राहिले त्याच्यातलं. एवढ्या लवकर बी येते आणि पडते का त्याचं यातलं. नाही पहिलंच आहे खाली फोडायची माती टाकेल आहे तिथे तांदूळ जिऱ्याचा. वांगे लावून पाहिले बाई, पण वांगे काही येत नाही आपल्या दारात. मग आता भाजीपालाच खावा. येतात बी, पण त्याला बी पाहिजे ना चांगलं झाड रोप. तुम्हाला काही हे नाही आणि मला काही भेटत नाही. उन्हाळा रोप आहे तांदूळ जिऱ्याचं याचं वांग्याचं रोप पाहिजे असं चांगलं येणारं. थांब ना.